क्रम 0 ओव्हर. मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नेमकं कोण विराजमान होणार याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. आणि ती चर्चा सुरू असतानाच मोठी बातमी आमच्या हाती आली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्याची माहिती हाती येते आणि त्यानंतर म्हणजे उद्याच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे. उद्याच पक्षाचा विधिमंडळ नेताही निवडला जाणार आहे आणि सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी वर्णी लागणार असल्याचं हे निश्चित मानलं जात आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट न्यूजरूममध्ये जाऊया. आपला सहकारी निलेश बुधावले. निलेश, काय माहिती आहे तुझ्या हाती? विजय, आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आहे. उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. विधिमंडळामध्ये कॅबिनेट हॉल आहे आणि तो कॅबिनेट हॉल आता निश्चित देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्व आमदार येतील. त्यानंतर सुनेत्रा पवार देखील या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये विधिमंडळ नेता प्रामुख्याने निवडला जाईल आणि जो विधिमंडळ नेता असेल तोच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेईल. अशा पद्धतीची तयारी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेली आहे. उद्या दुपारी 2ची बैठक आणि त्यानंतर साधारणपणे पुढची जी प्रक्रिया आहे ती राबवण्यात येईल. सध्याची माहिती आहे त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे सीजे हाऊस या निवासस्थानी आहेत. या ठिकाणी त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्ये देखील घडामोडी घडत आहेत. बारामतीमध्ये देखील जे डिझाईन बॉक्सचे प्रमुख आहेत नरेश अरोरा ते त्या ठिकाणी होते. यासोबतच पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांची एक बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये स्वतः सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद घेण्यासंदर्भामध्ये कुठेतरी होकार दिला आहे अशा पद्धतीची माहिती आता समोर येते. त्यामुळे उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल आणि यानंतर सर्व आमदार जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्या संदर्भाने कुठेतरी सहमती देतील. असा एक पत्र तयार केलं जाईल. पत्रावर सर्व आमदारांच्या सह्या असतील आणि त्यानंतर हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि राज्यपालांना देखील ते पाठवण्यात येईल आणि उपमुख्यमंत्री पदाचा जो विषय आहे तो मार्गी लागताना दिसेल. त्यामुळं सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री होण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होतील. आता दुसरी बाब अशी आहे की राष्ट्रीय अध्यक्ष नेमकं कोण होणार. राष्ट्रीय अध्यक्षाच्या अनुषंगाने देखील पक्षामध्ये चर्चा आहेत. ज्या पद्धतीने अजित पवार उपाध्यक्ष होते, उपमुख्यमंत्री होते आणि राष्ट्रीय अध्यक्ष होते तोच कित्ता पुन्हा एकदा गिरवण्याचा प्रयत्न देखील नाकारता येत नाहीयेत. राष्ट्रीय अध्यक्षपद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे जाऊ शकतं. उद्या मात्र उपमुख्यमंत्री पदाचा विषय मार्गी लागणार आहे आणि कालांतरानं टप्प्याटप्प्यानं राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा जो विषय आहे तो देखील मार्गी लागेल आणि तशी तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत सुरू आहेत. उद्या सकाळी कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते बारामतीला जाणार होते. मात्र आता सुनेत्रा पवारच मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या अनुषंगानं पक्षाचा जो विधिमंडळ नेता आहे त्या निवडीमध्ये त्या सहभागी होण्याची शक्यता आहे. विधिमंडळ नेता निवडीनंतरच उपमुख्यमंत्री पदाची जी हालचाल आहे ती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजय, निलेश, अतिशय 2 ते 3 महत्त्वाच्या बातम्या तू दिल्यास. त्यातली तिसरी म्हटली जी होती की बैठक जी उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे आणि पहिल्या 2 म्हणजे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील आणि त्याच राष्ट्रीय अध्यक्ष देखील होतील. सगळ्यात महत्त्वाची मूळ राष्ट्रवादी काँग्रेस हा पवारांच्या घरातला पक्ष, तो पवारांकडेच राहिला पाहिजे. किंबहुना आता तो अजित पवारांचा पक्ष आहे. आता जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती, आणि तो अजित पवारांच्याच घरात राहिला पाहिजे. या पद्धतीनं हे राजकारण सुरू आहे का? विजय, मागची बातमी जर आपण पाहायला गेलो तर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5ही महत्त्वाचे नेते जे आहेत ते बैठकीला गेले होते आणि राष्ट्रीय अध्यक्ष पदासंदर्भातला देखील विषय त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्र्यांशी संपर्क साधण्यात आला आणि गृहमंत्र्यांना कुठेतरी उपमुख्यमंत्री पदाचा जो आहे तो ग्रीन सिग्नल दिला होता, खास करून सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतचा निर्णय आहे तो पेंडिंग होता. कालांतरानं राष्ट्रीय अध्यक्ष पदासंदर्भात देखील चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या होकारानंतर आता राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ देखील सुनेत्रा पवार यांच्याच गळ्यात पडणार आहे. कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्पष्टता आलेली आहे. महायुतीतले जे महत्त्वाचे 2 नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे पवारांचा पक्ष आहे त्यामुळे तो पवारांकडेच गेला पाहिजे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा जी आहे ती सुनेत्रा पवारांच्याच गळ्यात पडू शकते. माळ ही त्यांच्या गळ्यात पडू शकते आणि त्या अनुषंगानं प्रयत्न देखील सुरू आहेत. पक्षामध्ये अंतर्गत घडामोडी देखील घडत आहेत. उद्या मात्र उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार आहे आणि टप्प्याटप्प्यानं राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा देखील निर्णय होणार आहे. मधल्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडत आहेत ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण मी तुला थोडंसं थांबवतोय निलेश, कारण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बोलतायत. ते काय बोलतायत ते आपण ऐकू आणि मग तुझ्याशी पुन्हा चर्चा करू. मी आता जे सांगितलं ती आपल्याला वस्तुस्थिती सांगितली की उद्या 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता त्या ठिकाणी निवडला जाईल. आमच्या आमदारांच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते
आम्ही त्या विषयावरती एकत्रितपणाने चर्चाही केलेली आहे. मी मगाशीच पत्रकारांना सांगताना सांगितले की बहिणींशी सुद्धा आम्ही रात्री या विषयावरती बोलणार आहोत आणि धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते. त्यामुळे त्यांचं आमचं काही बोलणं झालेलं नाही, पण त्याही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणं आम्हाला अपेक्षित आहे. त्यांच्या पदाच्या संदर्भामध्ये होकार असेल किंवा या संदर्भात तुमची काही चर्चा त्यांच्याशी झाली? मी आता इतकं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. वहिनींचं आमचं रात्री आम्ही त्या ठिकाणी बोलणं करणार आहोत. पक्षाचे विधानसभा विधान परिषद सदस्य आणि त्याचबरोबर ते खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील. पक्षाचे प्रमुख नेते मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की CNP की मीटिंग कल दोपहर के 2 बजे हमारे सारे विधायक, विधानसभा सदस्य, विधान परिषद के सदस्य, पार्टी के सांसद, पार्टी के वरिष्ठ नेता, इनके उपस्थिति में हो जाएगी. इसका जो कुछ हम निर्णय लेंगे इसके बारे में हम माननीय मुख्यमंत्री महोदय जी को अवगत करेंगे. आज रात को हम सुनेत्रा वहिनी के साथ भी बात करने वाले हैं. धन्यवाद. तर अतिशय महत्वाची बातमी किंबहुना आपल्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींची, आमदारांची बैठक होणार आहे, विधिमंडळ प्रतिनिधींची, आणि त्या बैठकीत नेता निवडला जाईल विधिमंडळ पक्षाचा. अर्थात ते ऑन रेकॉर्ड येत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, निलेश तूही ऐकलं असशील की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आज रात्री सुनेत्रा वहिनींशी बोलणार आहोत. निलेश. विजय, खरं तर पहिली महत्त्वाची बाब अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी ABP माझाने जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ बैठकीसंदर्भातली बातमी दिली होती त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाची बैठक पार पडते आणि ही बैठक ही विधिमंडळामध्ये होणार आहे. कॅबिनेट हॉलमध्ये त्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पुढच्या ज्या प्रक्रिया आहेत ते पार पडण्यात येणार आहेत. खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर आता 24 तास उलटून गेलेले आहेत. अजूनही संपूर्ण कुटुंब दुःखात आहे. त्यामुळं त्यांच्याशी सुरुवातीला बोलणं महत्त्वाचं होतं आणि त्याच अनुषंगानं एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी PR करणारी टीम आहे, जी रणनीती करणारी टीम आहे, त्याचे प्रमुख त्या ठिकाणी गेले होते. त्यांना चर्चा देखील केली होती आणि त्या चर्चेनंतर आता कुठंतरी बाबी ज्या आहेत ते पुढे सरकताना पाहायला मिळत आहेत. सुनेत्रा पवारांची बाजू त्यांच्याजवळ आलेली आहे. त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचलेला आपल्याला दिसतोय आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आता घडामोडी घडत आहेत. उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळाची बैठक पार पडेल. आता पक्षातील सर्व जे आमदार आहेत, महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, त्यांना तातडीनं पक्षाकडून फोन जातील आणि मुंबईला उद्या दुपारी 2 वाजता बैठकीसाठी आमंत्रित केलं जाईल. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विधिमंडळातलं जे नेतृत्व आहे ते निवडलं जाईल आणि सुनेत्रा पवार यांना ते पद मिळण्याची दाट शक्यता आहे. तशी तयारी देखील पक्षाच्या वतीनं झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्यावेळेस वेगवेगळ्या आमदारांशी, कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं, सुनेत्रा पवार जर आमचं नेतृत्व असेल तर 100% आम्हाला तेच मान्य असणार आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. प्रफुल्ल पटेलांना देखील सकाळी ज्यावेळेस माध्यमांशी बातचीत केली त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं, लोकभावना, पक्षातील कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची भावना आम्ही लक्षात घेऊ आणि त्यानंतर आम्ही आमचा पुढचा निर्णय घेऊ. एकंदरीतच सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या पूर्णपणे आता कुठेतरी समोर आल्या. त्याच्यावर स्पष्टता, शिक्कामोर्तब झालेला आहे आणि विधिमंडळ प्रमुख म्हणून पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार असणार आहेत आणि त्यानंतर शपथविधीची देखील तयारी जी आहे ती होताना दिसणार आहे. खरं तर राज्यपालांच्या निलेश, मी तुझ्याकडे येतोच, तू आपल्या सोबतच राहा. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील